चल येते ग. वहिनी, तुम्ही सगळेजण अजून 2-3 दिवस थांबला असतं तर बरं झालं असतं ना. अगं असं कसं, इतके दिवस घर रिकामं सोडून नाही राहतायत. चोऱ्या सुद्धा किती वाढल्यात हल्ली, जावं लागणारच. दादा, अगं ते परस्पर येणार आहेत ऑफिस मधून, सुजयला शाळेतून घेऊन येणार आहेत घरी. बर. नेमप्लेट का नाही बदलली आहेस अजून? मी तुला ती हँडमेड शिकवली होती ना. मग हो अगं, पण वेळच नाही ना मिळत. पण आता बनवी. बरं, हे घे तुझ्यासाठी लाडू. मी विसरलेच द्यायचे, त्याला आवडतात ना म्हणून. किती करतेस तू राधिका. बरं चल येते, काळजी घे. हा हॅलो मॅम. जेनी, ये 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 आत. राहू दे. अरे नको मॅम. अगं बस, तुझ्यासाठी पाणी आणते. घे. थँक्यू. अगं जेनी, हे तर चालले गेले ऑफिसला. मॅम, आज मी सरांसाठी नाही, तुमच्यासाठी आले. हा केक आणलाय तुमच्यासाठी. अगं माझ्यासाठी कशाला? राहू दे. मॅम, हा माझ्या मॉमने बनवलाय, खास गोव्याहून पाठवलाय. प्लीज घ्या. अगं त्यांना कशाला उगीच चोगीच त्रास. असं कसं मॅम, तुम्ही एवढ्या प्रेमाने आमच्यासाठी लंच आणलं आणि त्या दिवशी मला पिकल सुद्धा दिलं. आय रिअली लव्ड इट. म्हणून मी तुमच्यासाठी केक आणला. घ्या ना. मग काय फिट्टमफाट करून राहिली का? नो मॅम, मॅम तसं नाहीये. मग मॅम ठीक आहे, तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण प्लीज घ्या. अथर्वला पण द्या ना. आय नो ही लव्स केक. देते. तू बस, मी आलेच. येस. जेनी, तुम्ही राधिका कुठे आहेत. राधिका, मला तुझ्याशी बोलायचं. बोला ना. इथे नको, आपण ना खाली जाऊन बोलूया. एनिथिंग सिरियस? सॉर्ट ऑफ. रेवती, तू तू कधी आलीस? आत्ताच आले. आज ना मी ऑफिसला जात नाहीये, घरीच स्क्रिप्टचं काम करणार आहे. म्हटलं तुझ्या कानावर घालावं. बर. जेनी, हे घे. आमचा नागपूरचा मसाला आहे, एकदम खास मसाला. बरं का, वापरताना एवढाच वापर, जास्त वापरू नको. सवय नाही ना तुला तिखट खायची. आणि सगळा वापरू नको. थोडा तुझ्याकडे ठेव आणि थोडा आईंना पाठव गोव्याला. हा मॅम, कशाला तुम्ही पुन्हा काहीतरी देताय मॅम? नको. राहू दे ना, वापरून तर पा. थँक्यू मॅम. थँक्यू. हा, वा ग वा, थँक्यू म्हणते. आता तू जेव्हा केक दिला तेव्हा मी तुला थँक्यू म्हटलं का? नाही ना. मग थँक्यू काऊन म्हणून राहिली? ओके मॅम. सॉरी. चला, आय मेक अ मूव. कायच्या काय बोलून राहिली? आज जेवल्याशिवाय जायचं नाही. मागच्या वेळेस पण तू अशीच गेली होती. आज सोडणारच नाही तुला मी. मॅम प्लीज. मॅम, मी नेक्स्ट टाइम येते ना. मी नक्की येते. मी कॉल करून येते, फोन करून सांगते की मी जेवायला येते. पण आज नको. बरं, चहा मांडू का तुझ्यासाठी? चहा कॉफी तरी? मॅम, आज खरंच नको. मला खूप काम आहे ऑफिसमध्ये. मी नक्की येईन कॉल करून. बरं ठीक आहे. ओके मॅम. चलो मॅम, आय मेक अ मूव. नीट जा. येस मॅम. थँक्यू. राधिका, मी पण निघते आता. नाही, चहा मांडते ना तुझ्यासाठी. अगं मला ना आज जरा जास्त काम आहे. मी निघते. हा, नंतर येईन ना चहाला. मी निघते ना. बाय. सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. वेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. वेरी गुड मॉर्निंग आनंद, कैसे हो? बढ़िया आप? मैं भी बहुत बढ़िया. और मिस्टर सूबेदार आ गए? सर, गुरु सर से अभी बात हो गई, वो बस पहुंचते ही होंगे. आइए. गुड मॉर्निंग सर. वेरी गुड मॉर्निंग पानगुलकर, कैसे हैं? आज जेनी दिखाई नहीं दे रही. सर, आज वो कंसेशन पे है, उससे बात हुई थी. वैसे तो वो काम में बहुत पंक्चुअल है, लेकिन मिस शनाया कहाँ है? आज भी नहीं आई. कोई बात नहीं, आज मैं डिसीजन लेके ही जाऊंगा. सर लेकिन मैं कुछ भी उसके बारे में सुनना नहीं चाहता हूं. तुम्हें पता है इसकी वजह से कितना बड़ा नुकसान हुआ हमारी कंपनी को? क्या? अरे इसे तो बात करने की तमीज तक नहीं है क्लाइंट से.
इसकी वजह से हमारी कंपनी का बहुत बड़ी डील हाथ से निकल गई। सर, इसीलिए मैंने शनाया के बारे में आपसे कई बार कंप्लेंट्स की। यस मिस्टर पानवलकर, लेकिन आज मैं डिसीजन लेकर ही जाऊंगा। सो रेवती, तुम्हाला सगळं कळलंय तर हो. यु नो व्हॉट, आमच्या ऑफिसमध्ये सगळे ह्यांचीच चर्चा करत असतात. यु नो, गुरु सरांना सगळे बाजीराव आणि शनायाला मस्तानी म्हणत असतात. काय? मग काय, आता त्यांचं वागणंच तसं आहे तर काय करणार. यु नो, ती शनाया, शी सो डिस्गस्टिंग. ती ऑफिसमध्ये फक्त गुरु सरांशी फ्लर्ट करायला येते, नाहीतर मोबाईलवर स्टेटस अपडेट करायला. बाकी तिला दुसरं काही येतच नाही. ती सतत सगळ्यांचा इन्सल्ट करत असते. आय जस्ट डोंट लाईक हर. मला कळत नाही गुरु सर का तिला एवढं इम्पॉर्टन्स देतात. शी शुड गो आउट फ्रॉम हिज लाईफ. बट रेवती, आय डोंट अंडरस्टँड वन थिंग. गुरु सरांची वाईफ किती चांगली आहे. शी सच अ नाईस लेडी. मग गुरु सर त्या शनायाच्या मागे काय आहेत? हे सगळं आपल्याला कळतंय जेनी, पण त्याला कळायला हवं ना. देन वाय डोंट यू टेल हिम? तुला काय वाटतं, मी त्याला हे सगळं सांगून तो ऐकेल? नो, आय डोंट थिंक सो. त्या शनायाने गुरु सरांवर अशी काहीतरी मॅजिक केली आहे ना की त्यांना कुणाचंच काही पटत नाही. आनंद सर ते किती वेळा इनडिरेक्टली गुरु सरांना सांगण्याचा प्रयत्न करतात, बट गुरु सरांना त्यांचंही पटत नाही. यु नो व्हॉट रेवती, गुरु सर आहेत ना म्हणून ती शनाया ऑफिसमध्ये टिकून आहे. अदरवाईज तिला कधीच काढून टाकलं असतं. पण फक्त ऑफिसमधून काढून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही ना. ती त्याच्या आयुष्यातून निघून जायला हवी. आणि हे फक्त राधिका मॅमच करू शकतात. वाय डोंट यू प्लीज टेल हर? तिचा विश्वासच नाहीये माझ्यावर. तिला असं वाटतं मी तिला तिच्या नवऱ्याविरुद्ध सतत भडकवत असते. तो खूप चांगला आहे असं वाटतं तिला. दिस इज अ बिग प्रॉब्लेम देन. तेच तर. ही, आय हॅव एन आयडिया. तुम्ही त्यांना लेटर लिहा ना आणि ते कुरिअर करा. अगं पण मी कसं लिहिणार, म्हणजे माझं हँडरायटिंग ओळखेल ना ती. एक्झॅक्टली. तुम्ही ते टाईप करा आणि कुणाचं तरी नाव लिहून त्यांना पाठवून द्या. ते म्हणतात ना तुमचा शुभचिंतक XYZ असं काहीतरी. आयडिया वाईट नाहीये जेनी. थँक्स जेनी, मी असंच करते. ऑल टुगेदर माय प्लेजर. एनिथिंग फॉर राधिका मॅम. शी सच अ नाईस लेडी. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. अरे कुणीच नाही आज ऑफिसमध्ये. सगळ्यांनी एकत्र सुट्टी घेतली काय? मॅडम, तुमची सुट्टी व्हायची वेळ आली मॅडम. रघु, काय बोलतोस तू? सॉरी सर, खरं तेच सांगतोय. कपूर साहेब आलेत मगाशी. मॅडमच्या नावानं जाम ओरडत होते. यांचा फैसलाच करून टाकतो असं म्हणत होते.